हे एवढं सामान कसं राहायचं आठवडाभर असं? कुठे ठेवायचं हे सामान? आणि कुठे जायचं घर सोडून? 8 दिवस दिवसा घरात जाता येईल एक वेळ, पण रात्री काय करणार? आणि नाही, दिवसाही नाहीच. पाणी गळणं थांबेपर्यंत घरात थांबणं कठीणच आहे. एक तर पाणी गळणार आणि त्यात डोक्यावर सतत काम चालू असल्याचे आवाज. घरात उभं राहिलं तर बोललेलं ऐकूही येत नाही. काय करायचं? लक्ष्मी, अण्णा नाही बस बस बस. हे बघ, यातलं काही सामान आमच्या घरात ठेवूया का? नको अण्णा, तुम्ही हे म्हटलं हेच खूप झालं. असू दे इथेच. हे बघ, तुला जर आमच्या घरात नेऊन ठेवायचा संकोच वाटत असला ना, तर आपण असं करूया, आपण पलीकडे माझ्या शिकवणीच्या वर्गात नेऊन ठेवूया. आणि तिथे सामानच नाही, तुम्ही सुद्धा पुढचे 8 दिवस राहिला तरी हरकत नाही. मला काय, विद्यार्थ्यांना मी इथे बसवेन ना, शिकवेन इथे बसून. नाही अण्णा, लागलं तर मी खरंच सांगेन. खरं तर एखाद दिवस असताना तर काही नव्हतं, पण 8 दिवस नको वाटतं आणि यांनाही नाही आवडायचं. बर ठीक आहे, पण नटसम्राट गेलेत कुठे? कामाला गेले. हो, पण त्यांच्या कानावर घालून ठेव. हो, मी बघते. बोल. चहा घे. घरी चल म्हणते तर ऐकायचं नाही. अण्णा, तुम्हाला चहा? नाही नको, मी जरा फेऱ्या मारतो इकडे. ऐक, माझ्याकडे एक्स्ट्रा गाद्या आहेत 2, त्या घेऊन ये आणि याच्यावर बस. ऐक ना मनीषा, फ्रीज मध्ये थोडी जागा असेल तर तेवढं फक्त दुधाचं पातेलं ठेवशील का ग? तू जर आता मला असले प्रश्न विचारणार असशील ना तर बघच. मी तुला म्हणाली ना घरी राहायला चल म्हणून. हो सॉरी. लक्ष्मी, हा घे तुझ्यासाठी डबा आणला. संपदा, अगं कशाला? मी करेन ना. कशी कशी करशील? अगं आज घे, उद्या बघू. वैभव भाऊजी येतील ना आता, आणि कामावरून आलेला माणूस भुकभुक करत येतो. निदान आल्या आल्या 4 घास तरी पोटात जाऊ दे त्यांच्या. लक्ष्मी बहिणी, अजून काय हवंय का? अगं नाही, काही लागलं तर सांगेन. नक्की सांगा. हो. अगं काही मदत हवी असेल तर सांग मला. हो, खरंच सांगेन. थँक्यू. हे काय म्हणजे सगळं सामान असं बाहेर काय? हो, गळतय वरनं, त्यामुळं लाईट गेलेत त्यांच्या घरातले. हो, अरे मग वहिनी असं काय बाहेर बसलेत? आपल्या घरी चला ना, तिथे बसा. तेच कधीपासून सांगते, पण ऐकेल तर बघा ना. नाही भाऊजी, हे येतीलच इतक्यात, म्हणून थांबले. अगं निदान माझ्या घरी जेवायला तरी चल. अगं संपदाने आताच डबा दिलाय. तुम्हा सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. खूप मदत होते तुम्हा लोकांची. चालू दे तुमचं आभार प्रदर्शन. मी आलोच, जरा फ्रेश होतो. आलोच. अगं फोन वाजतोय कुठेतरी. ए, इकडेच आहे बहुतेक कुठेतरी. ए बा आईचा फोन आहे. मी आलेच.